put away by short. Let's crash that through the offside. He's used the pace here to good effect. One bounce over the rope. Cleaned up. A full ball. Trying to play the hike. If not Steve Smith, it's going to be Matthew Shaw. Right arm around the wicket. टेक्नोफोर्स वर्सेस देसाई या दोन संघांमध्ये रंगणारा हा सामना. यावेळेस बॅकफूट वरती जाऊन पंच केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल. एक चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. 2 चेंडू 3 धावा. 30 तर्रार गोलंदाज गणेश वाडकर. राईट आर्म राऊंड द विकेट. ठीक आहे लिहायला कोण आहे का तिथं? गणेश वाडकरला आपण पाहिले शिवगंगा प्रीमियर लीग मध्ये. यावेळेस मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बीट झालाय. प्रेक्षकांना विनंती आहे, हॉटेलच्या बाजूला आणि समोर ज्यांनी कोणी गाड्या लावल्यात त्या कृपया काढायच्यात. इथं व्यासपीठाच्या शेजारी भव्य दिव्य आपल्याला पार्किंगची सेवा उपलब्ध करून दिली आहे. तिथं गाड्या लावायच्या आहेत. कोणालाही त्रास होईल अशी कृती आपल्याला करायची नाहीये. फटका खोदून काढलाय. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू जाईल. चांगली क्षेत्ररक्षण. राधाकृष्ण हॉटेलच्या आजूबाजूला ज्यांनी कोणी गाड्या लावल्यात प्रेक्षकांनी खेळाडूंनी त्या गाड्या कृपया काढायच्या आहेत. व्यासपीठाच्या आजूबाजूला भव्य प्रशस्त पार्किंग उपलब्ध करून दिले. तिथं पार्किंगची सेवा तिथं पार्किंग करायची आहेत आपल्या गाड्या. विनंती असेल सर्व खेळाडूंना. फ्लिक केला ऑन साइडच्या दिशेने. चेंडू जाईल सुसाट वेगाने. चेंडू जाईल सीमारेषे पार. चौकार. सामना पाहण्यासाठी आलेले शिंदेवाडी गावचे सरपंच प्रवीण भाऊ शिंदे यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत.
यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सुरेख चेंडू, अगदी गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र ब्रह्मास्त्र यार्कर चेंडू. सरपंच आपणास विनंती असेल कृपया व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. षटक समाप्ती इथं 10 धावा धावफलकावरती आहेत. तुषार कामटे आणि अक्षय चोरगे एक नामांकित दिग्गज फलंदाजी क्रीज वरती. तुषार कामटे आणि नितीन पंगारे उर्फ बंडा आक्रमक फलंदाज, मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता असणारा फलंदाज. यावेळेस उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर ठेवलाय, फेअर डिलिव्हरी. अक्षय चोरगे अष्टपैलू खेळाडू, बिरू या गोंडस नावाने प्रचलित अक्षय. यावेळेस लोअर फुल टॉस, काव कॉर्नर दरम्यान चेंडू जाईल सुसाट वेगाने, सीमारेषे पार, पंचचा इशारा, चौकार. यावेळेस सरळ बॅटने फटका चांगला खेळलाय, बॉल जाईल वेगाने, चेंडू सीमारेषे पार, पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार. 3 चेंडू 18 धावा. नितीन उर्फ बंडा पांगारे ऑन फायर. यावेळेस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्टनचा वेध घेतोय चेंडू, अप्रतिम कमबॅक बिरूच. बंडा बॅक टू द पेव्हिलियन. बॅट्समन नेम काय? स्टेजच्या डाव्या बाजूला आंब्याच्या झाडाखाली कोकम सरबत विकण्यासाठी आहे, तरी सर्व प्लेयर्सनी त्याचा स्वाद घ्यायचा आहे. परत शिंदेवाडी गावातली प्रसिद्ध भेळ योगेश गोगावले भेळवाले, भेळचा पण आस्वाद घ्यायचा आहे. बॅट्समनचं नाव विचारा ना. कोकम सरबतची सोय केलेली आहे, पण ती विकत आहे याची नोंद घ्या सगळ्यांनी. अगदी बंडाचा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु बिरूने आधीच ओळखलं होतं आणि त्याच पद्धतीचा चेंडू टाकला आणि बोल्ड केलं, अगदी क्लीन बोल्ड. त्यांचा एक साहेब बोला ना प्लेअर. देसाईचा एक प्लेअर पाठवायचा इथं लवकर. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडच्या दिशेने खेळायला आहे. अगदी 2 मोठे फटके खाल्ल्यानंतर देखील बिरूने मात्र संयम सोडला नाही, बंडाला मात्र आउट केलं. 19 धावा धावफलकावरती आहे. दुसरं षटक अगदी प्रगतीपथावरती आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने, थोडस मिसफिल्ड होताना तोपर्यंत एक धाव, सिंगल धाव. बॉलर नेम 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. 20 धावा धावफलकावरती आहे. पॉवर प्लेचं षटक दोन्ही संपलेले आहेत. आता मात्र 30
साई 11 या संघामध्ये आपण त्याला नेहमीच खेळताना पाहतो. वेगवान गोलंदाज गणेश. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च झाल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करेल का पाहणं नक्कीच रंगतदार असेल. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस बॉलर बॅक टू द बॉलर. फिल्डर तेथे येईल. फटका चांगला होता. अगदी सरळ रेषेत खेळला होता. 21 धावा. यावेळेस मोठा फटका. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटक्यात आहेत वजन. धावा मिळतील अर्धा डझन. धाव फलक जाऊन पोहोचतोय तो 29 धावा. 29 झाला. 29 पहिला सिंगल 20 रन होता. सिंगल 21 6 27. चेंडू आला स्लॉट मध्ये आणि त्याला भिरकावून दिला पार्किंग प्लॉट मध्ये. दोन्ही बटन एक दाबले. 27 झाला. 27 धावा धावफलकावरती आहेत. फटका मोठा आहे. फटका फसला हवेत आणि झेल सुटलाय आणि हा चौकार. अगदी बॉल खूपच हवेत होता. बॉल प्रॉपर जज झाला नाही आणि झेल सुटला. या संधी वारंवार मिळत नाहीत क्रिकेटमध्ये तरी. आपण पाहिलं 1999च्या वर्ल्ड कप मध्ये ज्यावेळेस हर्षल गिब्सने स्टीव्ह वॉचा कॅच सोडला त्यावेळेस स्टीव्ह वॉ त्याच्या जवळ जाऊन म्हणाला तू हा झेल नाही तर हा तू वर्ल्ड कप सोडलाय. आणि त्यानंतर सलग 3 वेळेस 1999 असेल 2003 2007 या 3ही वेळेस ऑस्ट्रेलियाने विश्वकरंडकावरती आपलं नाव कोरलं. म्हणजे कॅचेस विन मॅचेस. जेल घ्यावे लागतील तुम्हाला. जेल अवघड असले तरी घ्यावे लागतील आणि सोपे तर घ्यावेच लागतील. या संधी पुन्हा पुन्हा येणार नाहीत. यावेळेस फुलटॉस चेंडू ऑन साइडच्या दिशेने खेळलाय. 1 धावा. एवढी इनिंग एवढं होतं ना. एवढी इनिंग होऊ द्या. गणेश फ्लिक केलाय. देखना स्ट्रोक्स. फिल्डर तिथे येतोय. पंचांचा इशारा. षटकार. प्रयत्न चांगला होता झेलचा परंतु झेल कॅरी झाला नाही. थेट हातातून डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. इथे थोडस गणेशचं षटक मागणं ठरतंय. अगदी गणेशचा समाचार घेतलाय फलंदाजाने. अगदी देखना फटका फ्लिक केला होता. ताकदीचा नाही तर अगदी नजाकतीचा वापर केला होता. दिशा दिली. यावेळेस पुन्हा एकदा फ्लिक केलाय. फेअर डिलिव्हरी. अडतीस धावा धावफलकावरती आहेत. अगदी 12.2च्या रन रेटने चालू असणारा हा धावफलक. अगदी ससा नाही पण अगदी कासव पण नाही. अगदी त्याच गतीने पुढे सरसावत असणारा हा धावफलक. परत एकदा अक्षय आलाय. वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाचं 4थं षटक घेऊन. फटका मोठा खेळलाय. बॉल जाईल सरळ सीमा रेषे पार. षटकार. न मैं गिरा न मेरे उम्मीदों के मीनार गिरे मगर मुझे गिराते कई लोग 1000 बार गिरे. इथे विकेटच्या संधीत आतापर्यंत 2 मोठे फटके मारलेत या फलंदाजाने. नाव त्याचं केदार. ज्यांनी वाटेत गाड्या लावल्या त्यांनी गाड्या काढायच्या आहे. मांडवाची मोठी गाडी जाणार आहे. जर काही धक्का बिक्का लागला तर कमिटी जबाबदार राहणार नाही. ज्यांच्या गाड्या वाटेत त्यांनी गाड्या काढून घ्या पटकन. सहकार्य करा सगळ्यांनी.
विनंती असेल प्रेक्षक वर्गाला तसेच खेळाडूंना, मोठ्या गाड्या तिथून जात नाही छोट्या गाड्यांमुळे, त्यामुळे गाड्या काढून घ्या पटकन. सहकार्य करा. मोठा टेम्पो जाणार आहे तिथून, जर गाडीला धक्का लागला तर कमिटी जबाबदार राहणार नाही. यावेळेस मोठा फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने फटका जाईल बुलेट वेगाने. चेंडू जाईल सीमा रेषे पार, चौकार. 48 धावा धावफलकावरती आहेत. अगदी अनुभवी गोलंदाजाला देखील इथे खरपूस समाचार घेतला जातोय. थंडगार कोकम सरबतची सोय केलेली आहे आंब्याच्या झाडाखाली. सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे त्याचा. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू, फ्लॅट अँड फायर. चेंडू जा. इथे जोपर्यंत पंचांचा निर्णय येत नाही तोपर्यंत धावा पळून घ्यायच्यात. शॉर्ट अंपुलचा प्रयत्न होता, फ्लिक केला होता. गाडी कोणी आतमध्ये आणायची नाहीये, सामना चालू आहे. यावेळेस ऑन साइडच्या दिशेने खेळून काढलाय. दुसऱ्या दिवसाचा कॉल असेल. एक्कावन्न धावा धावफलकावरती आहेत. बरेच जेल सुटले हे मान्य करावेच लागेल फिल्डर टीमला. अजूनही 1.5 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. सन्मानजनक स्कोर उभे करण्यासाठी हार्ड हिटिंग करावं लागेल. यावेळेस लोअर फुल टॉस, स्क्वेअर लेग दरम्यान फिल्डर येईल. एकाकडून चूक होतीये परंतु दुसऱ्याकडून देखील चूक होतीये. चेंडू जाईल सीमा रेषेपार, चौकार. अगदी फुलटॉस चेंडू होता, फ्लिक केला होता स्क्वेअर लेग दरम्यान. यावेळेस मोठा फटका सरळ बॅटने, फिल्डर खाली येतोय. फायनली झेल टिपलाय आणि गडी बाद केलाय. प्रीतम गाडे. यावेळेस पॉवरफुल फटका, फिल्डर खाली, नोमॅन्स लँड मध्ये बॉल जातोय, सिंगल धाव इथे. ती पांढरी गाडी कोणी लावली ते मागे घ्यायची. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अगदी यॉर्कर चेंडू. खेळाडूंना तसेच प्रेक्षकांना विनंती असेल आपल्या गाड्या पार्किंग मध्ये लावायच्या आहेत.
यावेळेस मोठा फटका, फिल्डर खाली येतोय, चेंडू वन बाउन्स ओव्हर दी रोप, चेंडू जाईल सीमा रेषे पार, चौकार. 61 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. यानंतरचा सामना असेल पिकॉम टोल्स वर्सेस सेनेमरो. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. बॅटची बाहेरची कडा, झेल घेण्यात मात्र यश आलं नाही. बॉल हवेत आहे, फिल्डर खाली येतोय, मिस जज. 2 धावा इथं मिळतील. अगदी धावांसाठी अगदी धावा पाहायला मिळते. 63 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही एक षटकाचा खेळ शिल्लक आहे. स्कोरबोर्ड, बॉल हवेत आहे, फिल्डर खाली येतोय. 64 धावा धावफलकावरती आहेत. या इनिंग मधले 5 चेंडू शिल्लक आहेत. अगदी सुरुवातीला चांगली फटकेबाजी केल्यानंतर गोलंदाजांनी देखील या सामन्यावरती पूर्णपणे नियंत्रण मिळवलं. मोठे फटके अगदी डेथ ओव्हर मध्ये खेळू दिले नाही. यावेळेस मोठा फटका मिडविकेटच्या दिशेने, चेंडू जाईल सुसाट वेगाने, षटकार, 6 धावा. खाली बसलाय तिथे जो. आपले कोणावर रे? चला स्पीड अप करा. यावेळेस मोठा फटका, आजच्या दिवसातील सर्वात लांब षटकार, 6 धावा. 76 धावा तब्बल धावफलकावरती आहेत. आणि ते राहिलेत. या इनिंग मधले 3 चेंडू शिल्लक आहेत. अजून 1-2 फटके मारले तर नक्कीच सन्मानजनक स्कोर उभा राहील. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता.
निर्धाव चेंडू. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, पंचांनी इथं गोलंदाजाला दंडित केले. वाईट चेंडू. यावेळेस हार्ड हिटिंग बॅटिंग. फटका चांगला खेळला, थेट डिपॉझिट केला सीमारेषे पार. अगदी अप्रतिम फटका. ग्रामीण क्रिकेटमध्ये सहसा हा फटका पाहायला मिळत नाही. ऑफसाईडच्या दिशेने हा फटका खेळला. 83 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही या इनिंगचा एक चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू. यावेळेस मोठा फटका, फिल्डर खाली येतोय. ही आहे खिलाडू वृत्ती. गेम ऑफ स्पिरिट. झेल चांगला घेतला होता, परंतु त्याचा पाय सीमारेषा पलीकडे आला आणि शेवट या सामन्याचा षटकाराने केलाय. धाव फलकावरती धावा आहे तिथे तब्बल 89 धावा. जिंकण्यासाठी 90 धावांचा पाठलाग करावा लागेल. एक चांगलं आव्हान इथं उभं केलंय, मोठं लक्ष उभं केलंय. केदार चिरमी ना. Shot. Let's crash that through the offside. He's used the pace here to good effect. One bounce over the rope. Cleaned up. A full ball. Trying to play the hike. If करायचा आहे. मेरिटेकने त्यांचे 2 फलंदाज मैदानात पाठवायचे खेळण्यासाठी. जिंकण्यासाठी देसाई कंपनीने तब्बल 90 धावाचा डोंगर उभा केलाय. जिंकण्यासाठी खेळण्यासाठी आलाय. खेळण्यासाठी आलाय. मेरिटेक संघाकडून एक नावाजलेला फलंदाज अक्षय चोरगे त्याला साथ देण्यासाठी आलाय. गणेश वाडकर. दरम्यान आपल्याला बॅटिंग बघायला भेटते ती स्वामी विवेकानंद क्रिकेट क्लबचे एक नावाजलेले फलंदाज पवन उर्फ विकी शिंदे. त्यांचंही पिकॉम इंडस्ट्रीज कमिटीतर्फे सहर्ष स्वागत आहे.
सामना चालू करून घ्यायचा आहे पटकन. हे बॉल घ्या. जाऊ दे. विक्की दादांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. सामना चालू करायचा आहे. गोलंदाजी मार्गावर सज्ज झाला आहे. अतुल पहिला चेंडू आणि इथे डॉट स्वरूपाचा चेंडू. जर टेक्नोफॉरला सामना जिंकायचा असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागेल आणि ते फटकेबाजी करण्याची ताकद या दोन फलंदाजांमध्ये आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. राईट आर्मवर विकेटचा मारा पुन्हा एकदा, परंतु इथे गोलंदाजाला दंडित केलं जातंय. वाईट स्वरूपाचा चेंडू. अतिरिक्त खेळाडू आहेत ना तुम्ही आहेत ना. आणि इथं सुंदर असा चेंडू. धावफलकावर एक धाव. पुढचा होणारा सामना पिकॉम टूल्स वर्सेस सेनिमेरो. परत एकदा गोलंदाज सज्ज. राईट आर्मवर विकेटचा मारा करतोय अक्षय आणि इथे मात्र अक्षयला काही समजलं नाही. वारंवार बीट होतं. इथे पंचांचा हात वरती. अक्षयला परतावं लागतंय तंबूच्या दिशेने. पहिला झटका मोठा मासा गळाला लागलाय. टेक्नोफोरची विकेट पडते. टॉस साठी यायचंय सोनेमारूच्या कर्णधारांनी लवकर. पुढचा फलंदाज आलाय गणेश लिमन. पाहूया संघासाठी काय करतोय. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल तुषारची. आणि लेग स्क्वेअरच्या दिशेने मारलेला फटका. पाहूया काय होतंय. चेंडू जातोय आर पार खणखणीत चौकार. धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 धावा. 1 बाद 5 धावा. पहिलं षटक चालू असताना अजूनही टेक्नोफोरकडून मोठे फटके काय बघायला भेटले नाहीत. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला चेंडू. प्रेक्षकांनी थोडस लवकर जायचंय. सहकार्य करा. धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचली 6 धावा आणि इथे मात्र डॉट स्वरूपाचा चेंडू. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 धावा. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावं लागेल तुषारची. पुढचा गोलंदाज सज्ज झाला आहे विनीत ठाकूर देसाई कंपनीकडून. जर मेरिटाईकला सामना जिंकायचा असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागेल आणि हा फटका सुंदर लेग ऑफच्या दिशेने. इथे चौकार. सेनिमेरोच्या कर्णधारांनी लवकरात लवकर टॉस का बॉस पाशी यायचंय.
पुढचा होणार पंचांचा इशारा षटकार. पुढचा होणारा सामना फ्रिकॉम वर्सेस सेनेमेरो. त्यासाठी नाणेफेकसाठी मी पवन उर्फ विकी शिंदे यांना टॉस का बॉस पाशी बोलवतोय. त्यांनी लवकरात लवकर यायचंय. ऐकत धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 धावा. पुन्हा एकदा आणि ते निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली आहे 16 धावा. आणि पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. मेविटेक संघाला जिंकण्यासाठी अजूनही 25 चेंडू 74 धावांची गरज. जर सामना जिंकायचा असेल तर मेविटेक संघाला मोठी फटकेबाजी करावी लागेल. आणि फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार घेतला. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल देसाई कंपनीचं. आणि एका धावांवर समाधान. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 धावा. युट्यूबचा एक कॅमेरा या बाजूला करायचा टॉस का बॉस. पुढचा षटक घेऊन आलाय तो देसाई कंपनीकडून साहिल. पंच 1 मिनिट टॉस घेतोय. एकच कॅमेरा चालू. 2 मिनिटं थांबा. टॉस घ्या. फ्रिकॉम वर्सेस सेनेमेरो होणारा सामना. त्याची नाणेफेकसाठी आपण आमंत्रित केले पवन उर्फ विकीराज शिंदे यांना. टॉस जिंकलाय तो सेनेमेरो कंपनी. निर्णय लवकर द्यायचा आहे. आणि सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 धावा. गोगलवाडीचे सामाजिक कार्यकर्ते संभाजीभाऊ गोगावले यांचं सहर्ष स्वागत. आणि मारण्याच्या प्रयत्नात बीड झालाय. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली ती 19 धावा. आणि सुंदर चेंडू म्हणावा लागेल परंतु वारंवार बीट होतोय तो. जर सामना जिंकायचा असेल तर गणेशला मोठी फटकेबाजी करावी लागेल. पुढचा चेंडू साहिलचा. राईटामोर विकेटचा मारा आणि त्याच स्वरूपाचा पुन्हा एकदा चेंडू. निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. धावसंख्या असतील. सुंदर अशी गोलंदाजी करतो संघासाठी तो साहिल. पुन्हा एकदा सज्ज होतोय गणेश. आणि ते पुन्हा एकदा निर्धाव चेंडू.
ऑफ. पंचांचा वाईडचा इशारा. या वाईडने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 धावा. अजूनही मेरीटेकला जिंकण्यासाठी 19 चेंडू 70 धावांची गरज. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. सेनुमारूचे कर्णधार प्रसाद गोगावले यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे लवकर. न्यू बॉलर कोण आहे? पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आणि हा मारलेला फटका. पाहूया किती धाव भेटतायत ते. चेंडू गेलाय सीमा पार. चौकार. सामना बघायला आलेत व खेळायलाही आलेत असे पिकॉम संघाचे कर्णधार समीरदादा अवसरे व त्यांच्या जोडीला संदीपदादा दर्डिगे, ओमकारदादा वाडकर यांचंही सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू आणि आज फटका बसलाय. शतक डाऊन द बॉल, परंतु इथे थोडीशी मिसफिल्डिंग होते. 2 धावा पूर्ण केलेत. धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 धावा. पुढचा चेंडू आणि शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू. शतक डाऊन द बॉल. काय होतंय पाहिजे. खूप दूरून शतक पळत आला होता. इथे चुका. दोन धावांवर समाधान मानावं लागेल गणेशला. प्रयत्न चांगला केला होता केदारने. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मार्ग होतोय गणेश. हळूच टचकवलेला चेंडू. एका धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 धावा. सर्व संघांनी नियमाचं पालन करायचंय. सहकार्य करा. आपल्या सर्वांचं मिळून हे नियोजन आहे. आबा गोगावले तुम्ही सहकार्य करा. तुम्ही पण एक नियोजनाचा भाग आहे. कुठल्याही नियमाचं उल्लंघन करू नका. सर्वांचं सहकार्य महत्वाचं आणि मोलाचं राहणार आहे. पुढचा फलंदाज आलाय संकेत आणि हा लेग ऑफच्या दिशेने मारला. शतक डाऊन द बॉल. जेल सुटलाय. एक धाव पळून काय. दुसरा धावाचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. निर्धाव प्रकारचा चेंडू. पुन्हा एकदा सज्ज झालाय साहिल आणि राईट आर्म ओव्हर द विकेटचा मार्ग होतोय गणेश वाडकर. आणि हा सुंदर मारलेला फटका. पाहूया किती धावा भेटतायत ते. एक धाव पूर्ण.
आणि एकाच धाव समाधान मानावं लागेल. धाव फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 धावा. जिंकण्यासाठी 10 चेंडू 58 धावांची गरज. आणि पुन्हा एकदा हा सामना देसाई कंपनीकडे झुकताना दिसतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. एक धाव पूर्ण. एकच धाव पूर्ण. एका धाव समाधान मानावं लागेल. धावसंख्येत धावसंख्येत पाहूया काय करतोय संघासाठी. आणि सुंदर चेंडू टाकलेला. फलंदाजाला काहीच कळलं नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. धावसंख्या स्थिर. आणि हा मोठा फटका खेळलाय. खूप वेळाने फटका. मोठा फटका देसाई कंपनीकडे झुकताना. आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. शेवटचे 2 चेंडू. धावा करायच्या त्या 50 धावा. आणि हा हळूच टचकवलेला चेंडू. कुसगावचे नावे असे कुसगावचे योगेश दादा चौधरी यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे.